नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर पोलीस चौकी ते अशोकनगर भाजी मंडई या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असते। वाहनांची गर्दी होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी होणारं अनधिकृतपणे अतिक्रमण। हे अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून इकडच्या व्यापाऱ्यांनी केलेलं असल्यामुळे अतिक्रमणामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सारख्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। दरम्यान या अतिक्रमणधारकांवर नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशाने तसेच सातपूर विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर परिसर येथे रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणावर आता अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे। दरम्यान ह्या सदर कारवाई प्रसंगी सहाय्यक अधीक्षक यश चौधरी, भारत खैरनार, अतिक्रमण पथक प्रमुख तानाजी निगळ, निखिल तेजाळे, भगवान सूर्यवंशी, प्रमोद आव्हाळे, संजय साळुंके, सुमेश दिवे, रवी काथवटे, प्रकाश नाठे, मंदार परांडे, मिलिंद ढोले, मेघनाथ तिडके आदींसह मनपा कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात सदर कारवाई करण्यात आली असून सातपूर आणि नवीन नाशिक विभागाकडून संयुक्त ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 2 ट्रक साहित्य हे आडगावच्या गोडाऊनला अतिक्रमण विभागाने जमा केला आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, सातपूर।